हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला हा महिना चांगला जाऊ. तुमच्या घरात सुख समृद्धी होईल. महादेवांची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर हो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर श्रावण महिना भक्ती करण्यासाठी अतिशय पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे, जास्तीत जास्त सेवा करायची आहे. कारण हा महिना म्हणजे या महिन्यात असं म्हटलं जातं की या महिन्यात भगवान शंकर स्वतः शिवपिंडीवर वास करतात आणि ते पृथ्वीवर भ्रमण करतात, म्हणून हा महिना खूप पवित्र आहे. तर या महिन्यात आपल्याला शिवलीलामृत, जे भगवान शिवांचं अतिशय म्हणजे पवित्र ग्रंथ आहे, त्याचं पारायण करायचं आहे. तर शिवलीलामृतचं तुम्ही 3 दिवसीय तर 5 दिवसांचं किंवा 7 दिवसांचं शिवलीलाचं पारायण आपण कशा पद्धतीने करू शकतो. मध्ये अडचणी आल्या तर काय करायचं, या पारायणात उपवास करावा लागतो का, कोणत्या दिवसापासून हे पारायण करायचं, कोण हे पारायण करू शकतं, मध्ये अडचणी आल्या तर काय करायचं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर शिवलीलामृत हे जे पारायण आहे कुठलेही म्हणजे दिंडोरी प्रणित नाही आहे, हे तुम्हाला कुठल्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळेल. मी सुद्धा श्रावण महिन्यात याचं पारायण करते. खूप म्हणजे खूप छान आहे. तर तुम्हाला 5 दिवसांचं शक्य असेल 5 दिवसांचं करा, 7 दिवसांचं शक्य असेल 7 दिवसांचं करा. एखादी तुमच्या मनात इच्छा आहे, तुमच्यावर कर्ज झालं आहे, पैशांचे तुम्हाला वारंवार समस्या आहेत, लग्न जमत नाही, संततीच्या काही समस्या आहेत, कुठल्याही प्रॉब्लेम असेल, तुमची कुठली एखादी इच्छा आहे, तुमच्या घरात खूप निगेटिव्हिटी आहे, काहीतरी गोष्ट आहे, तुम्हाला काहीतरी हवं आहे, यासाठी तुम्ही संकल्पयुक्त हे पारायण करू शकतात. आता जर आपण 5 दिवसांचं केलं तर आपल्याला म्हणजे यात 15 अध्याय आहेत. 5 दिवसांचं केलं तर तुम्हाला एका दिवसात 3 अध्याय पठण करावे लागतील. 3 अध्याय पठण केले तर 5 दिवसात 15 अध्याय पूर्ण होतात. आणि जर 7 दिवसांचं केलं तर 7 दिवसात 2-2 अध्याय नित्यनेमाने पठण करायचे. 2-2 केले की 7 दिवसात 15 अध्याय पूर्ण होतात. पठण करायला अगदी सोपं आहे. तर आता हे श्रावण महिन्यात तुम्ही आज व्हिडिओ बघितला, उद्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. असं काही नाही म्हणजे सोमवारपासूनच याची सुरुवात करायची. तुम्हाला शक्य असेल तर करा, नसेल शक्य तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून करू शकतात. तर आता याचं पारायण करत असताना पहिल्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. थोडं लवकर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात जा. जवळ असेल तर जा, नसेल शक्य तर तुम्ही घरी महादेवाचे तुमचे पिंड असेल त्याच्यासमोर तुम्ही बसून केलं तरीसुद्धा चालेल. पूजेची मांडणी करायची आहे. तुम्हाला पाटावर पिवळं किंवा पांढऱ्या रंगाचं कापड ठेवायचं आणि त्यावर तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे. आणि ग्रंथ ठेवल्यानंतर तुम्ही याचं पारायण करू शकता. पहिल्या दिवशी संकल्प करायचा. पहिल्या दिवशी महादेवांना सांगायचं की मी हे पारायण कशासाठी करत आहे आणि किती दिवसांचं, 5 दिवसांचं की 7 दिवसांचं करणार ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. तुमचं नाव सांगा, तुमचं गोत्र सांगा आणि तुमची काय समस्या आहे, तुमची काय इच्छा आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि ते सांगितल्यानंतर याच्या पठणाला सुरुवात करायची. आता जर तुम्हाला सकाळी शक्य असेल तर सकाळी करा, सायंकाळी शक्य असेल तर सायंकाळी करा. तुम्ही कसंही करू शकता, असं काही नाही सकाळीच करावं किंवा सायंकाळी करावं. जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही याचं पारायण करू शकता. तर आता कसं पठण करायचं ते मी सांगितलं. आता सगळ्यात आधी स्त्री पुरुष कोणी याचं पारायण करू शकतं. उपवास वगैरे करायची काहीच गरज नाही. सकाळी छानपैकी महादेवांचा अभिषेक करायचा. तुम्हाला जर 5 दिवसांचं करणार, 7 दिवसांचं तेवढे दिवस महादेवांचा अभिषेक करा, नसेल शक्य तर पहिल्या दिवशी तरी करा. आणि अभिषेक वगैरे झाल्यानंतर महादेवांना बेलपत्र अर्पण करा. नसेल तुमच्याकडे जास्त तर तुम्ही एक सुद्धा अर्पण करू शकता. देठ त्याचं काढायचं आणि पालथं अर्पण करायचं आणि स्वच्छ धुवूनच बेलपत्र अर्पण करायचं आहे. आणि यानंतर महादेवांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत, पांढरं फूल अर्पण करा, धोत्र्याचं फळ अर्पण करा. आणि त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे, जिथे तुम्ही पूजेची मांडणी करणार. जप केल्यानंतर तुम्हाला याच्या पठणाची सुरुवात करायची आहे. आता घरात तुमचे कोणी वडीलधारी असतील त्यांना नमस्कार करा आणि त्यानंतर याची सुरुवात करा. देवाला नमस्कार करायचा
वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचा, त्यानंतर याची सुरुवात करायची पठणाची. इथे शिव मानस पूजा दिलेली आहे बघा. याचं पठण करायचं 11 किंवा 21 वेळा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा, त्यानंतर ही शिव मानस पूजा एवढी ही पठण करायची आणि त्यानंतर अध्यायाला सुरुवात करायचं. अशा पद्धतीने अध्याय आहे बघा. हा अध्याय पहिला आहे. याला कांदा लसूण वर्ज्य करायची गरज नाही. म्हणजे 5 दिवस किंवा 7 दिवस करणार तर कांदा लसूण वर्ज्य करायचं नाही. फक्त ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि एक तेवढे दिवस मांसाहार करायचं नाही जेवढे दिवस तुमचं पारायण सुरू आहे. आता शेवटच्या दिवशी 5 दिवसांचं करणार तर 5व्या दिवशी आणि 7 दिवसांचं करणार तर 7व्या दिवशी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन करण्यासाठी महादेवांच्या मंदिरात जायचं, तिथे महादेवांची छान विधिवत पूजा करायची आणि त्यानंतर तुम्ही जे काही केलं आहे, तुम्ही याचं पारायण केलं ते महादेवांना सांगायचं आणि की मला याचं फळ द्या, याच्यात काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा, तर मला तुम्ही माफ करा असं त्यांना सांगायचं. आणि शेवटच्या दिवशी काहीतरी गोळाचा नैवेद्य करायचा. पहिल्या दिवशीसुद्धा करायचं आहे. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी नैवेद्य करायचा आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर यथाशक्ती तुम्ही मंदिरात दानदक्षिणा करू शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलवा जेवायला, तसं केलं तरीसुद्धा चालेल, किंवा एखाद्या मुलाला जेवायला बोलवा. अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. किंवा तुम्ही मंदिरात अन्नदान करू शकता, असं सुद्धा करू शकता. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने हे तुम्हाला याचं पारायण करायचं आहे. तर नक्कीच तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही याचं पारायण करू शकता. घरातलं वातावरण इतकं छान होईल हे पारायण केल्यानंतर आणि तुम्हाला सुद्धा मनाला प्रसन्न वाटेल. तुमच्या मधली निगेटिव्हिटीसुद्धा दूर होणार आहे आणि जी काही तुमची मनोकामना असेल ती भगवान शिवशंकर हे पूर्ण करतील, यात काही शंकाच नाही. आता पारायण करत असताना महिनाभर आहे, म्हणजे 1 महिना आहे, महिलांनी बघून घ्या की म्हणजे पिरियड्स तुमचे गेल्यानंतरच सुरुवात करा. मध्ये खंड पाडू नका. महिलांनी पुरुषांनी कोणी केलं तरी चालेल. दुसऱ्यांच्या इच्छेसाठी सुद्धा तुम्ही करू शकतात, परंतु फक्त डेट बघून घ्या. मध्ये गॅप टाकू नका. डेट गेल्यानंतर तुम्ही याची सुरुवात करा. तर आता बरंच मी सांगितलं, काही राहिलं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.